सामाजिक समता संघाचे अध्यक्ष संस्थापक श्रीरंग ससाणे साहेब हे नेहमीच तळागाळातील सामान्य गरजू व्यक्तींना तसेच त्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी तत्पर असतात। शहरामध्ये झालेल्या अतिक्रमणाच्या कारवाईबाबत त्यांनी सामाजिक समता संघाच्या वतीने निवेदन सादर केलं की माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करावी। माननीय न्यायालयाचा आदेश डावलून जर कुणी कारवाई करत असेल तर माननीय प्रशासक साहेबांनी लक्ष देऊन जालना रोडच्या दोन्ही सर्व्हिस रोड सुरू करावेत। पण महानगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण मोहिमेत अनेक घरं पाडण्यात आली। त्या सर्वांना महानगरपालिकेच्या वतीने घर बांधून द्यावे आणि त्यांची राहण्याची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आणि शासन प्रशासनाची आहे। राहते घर पाडल्यानं औरंगाबाद येथे पोट भरण्यासाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून लोक आले आहेत आणि जिथे जागा मिळेल तिथे घरे बांधून राहिले। आज मनपाच्या वतीनं गोरगरीब जनतेची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत। तरी साहेबांनी महानगरपालिकेच्या वतीने ज्या गोरगरीब जनतेची घरे जमीनदोस्त केली त्या सर्वांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात यावी आणि औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्ते नागरिकांसाठी खुले करून देण्यात यावेत। तसेच दैनिक लोकपत्र पश्चिम बाजूला रस्ता असून जालना रोडवरून औद्योगिक वसाहतीमध्ये येण्यासाठी रस्ता आहे तो खुला करावा, म्हणजे जालना रोडवरील गर्दी कमी होईल। चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांनी आपापल्या कारखान्यांच्या समोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे तेही पाडावे अशी नम्र विनंती यामध्ये करण्यात आली। गरीब वंचित नागरिकांना पर्यायी घरं दिली नाही तर सामाजिक समता संघ कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करेल याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी असंही नमूद यामध्ये करण्यात आलेलं आहे। जनरल न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।